आहे। मीरा भाईंदर मधले भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होण्याची शक्यता समोर येते, कारण नरेंद्र मेहतांवर जवळपास 400 ते 500 कोटींपेक्षा अधिक स्टॅम्प ड्युटी महसूल विभागाचा बुडवल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। आता या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या चौकशी आदेशावर मेहतांच्या भूमाफिया असं त्यांचा उल्लेख केलाय, तेव्हा ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये राजकारण पालटलंय। दरम्यान मेहता यांनी आदिवासी लोकांच्या जमिनी लाटल्याचाही आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत मेहतांच्या तक्रारी गेल्या होत्या, त्यावर आता मोदींकडनं कार्यालयाकडनं मुख्यमंत्र्यांना चौकशी करून कारवाई करा असे आदेश दिलेत। त्यामुळे विरोधकांना नरेंद्र मेहतांना घेरण्याची आयती संधी मिळाली। बावनकुळेचं पत्र आहे ते तुमच्याकडे पत्र आहे, त्यांचीच सही आहे। राजकारणी खाती करतोय असं मंत्री कशाला खोटं बोलताय? तुम्हीच तुमच्या आमदाराला नरेंद्र मेहताला जमीन माफिया म्हटलेलं आहे, तुमचंच पत्राचं हेडिंग तेच आहे। मग याला आम्ही राजकारण काय करायचं आहे? तुमचंच पत्र आहे, ते पत्र तुमच्या सगळ्यांजवळ आहे। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच खोटं बोलताय। नाना पटोले साहेबांनी काल जे आरोप लावले ते बुणबिडावाचे आरोप आहे। आमचे राजकीय शत्रूंनी एक हेडिंग टाकून भूमाफिया असं पत्र मान्य मंत्री महोदयांनी दिलं। तोच मंत्री महोदयांनी पारदर्शन सांगितल्याची इन्क्वायरी करा। असं कुठलंही आमचं कंपनीचं किंवा माझं स्टॅम्प ड्युटीचं कुठलाही घोटाळा नाही, काही नाही, एकदम पारदर्शक आहे। पंतप्रधान कार्यालयाकडे तुमची तक्रार गेली आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाला सांगितले की यामध्ये दखल घेऊन बघा, एक ऐकून घ्या, भारतीय जनता पक्ष सरकार तक्रार करणारा काय करतो, एक कॉपी मंत्र्यांना, एक कॉपी सीएमना, एक कॉपी प्राईम मिनिस्टरला, ही आता प्रथा चालली आहे। आणि आपलं सरकार त्या तक्रारीला महत्त्व देतो म्हणून ते संबंधित विभागाला फॉरवर्ड करतात, चेक करा, आणि ते सगळ्यांनी चेक करून झालं। आणि कुठल्याही राहिलं प्रश्न 10-12 तक्रार, तर मी माझ्या आयुष्यात एकच जागा माझ्या नावावर होती आणि तेही कधी आमदार व्हायचं अगोदरचं होतं, तेही आम्ही भरून करून मोकळं केलं। आमचं कुठलीही अशी थकबाकी नाही आहे। काही अडचणीचं नाही आहे। कुठल्याही नरेंद्र मेहतांनी आतापर्यंत या चौकशीचा कुठलाही रिपोर्ट नाही आहे। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही आहे। नरेंद्र मेहतांनी च्या विरुद्ध तक्रार आहे, माझ्याबद्दलही 10 तक्रारी होतात, सर्वांबद्दल तक्रारी होतात। त्यामुळे तक्रारीवर आपण फक्त चौकशी मागतोय आणि जसा शब्द वापरला समोरच्या माणसानी तसा खाली पाठवतो आपण। सांगितलं ना चौकशी करतो की मंत्रालयात मी सांगितलं। आतापर्यंत नरेंद्र मेहताबद्दल मला 15 पत्र आले, एकटंच पत्र नाही। तिथल्या असे लोक, नरेंद्र मेहताचे विरोधक लोक, हे खूप तक्रारी करतात माझ्याकडे।